नवीन एसएमएल ची लिस्ट पोर्टलवरती पब्लिश झालेली आहे. मग नवीन एसएमएल च्या अकॉर्डिंग आपलं महाराष्ट्रामध्ये नंबर लागू शकतो का नाही लागू शकत एमबीबीएस या कोर्सेससाठी? थोडक्यात नवीन एसएमएल आल्यानंतर एमबीबीएस चा कट ऑफ किती खाली जाऊ शकतो ही सविस्तरपणेची माहिती मी गौरव चांदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. चॅनलवर नवीन असाल आणि देखील अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचंय. ओके. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय. मग आपण जर आलो या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती. ओके. आज मॉर्निंगला देखील पोर्टलवर 3 लिस्ट आलेल्या होत्या. ओके. पहिली जी लिस्ट होती तुमची, किती कॅन्डिडेटने या ठिकाणी महाराष्ट्र या राज्यासाठी रजिस्ट्रेशन केले एमबीबीएस बीडीएस साठी. त्यानंतर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती, आपण आपल्या कॅटेगरीतून महाराष्ट्रामध्ये कुठं, अगोदर जो आपल्याला जो रँक माहित होता तो संपूर्ण भारत देशातून आपण कुठं, थोडक्यात आपला ऑल इंडिया रँक. आणि ह्या लिस्ट मध्ये जो आलेला आहे आपला महाराष्ट्राचा रँक आहे कोणत्या कोर्सेससाठी, एमबीबीएस बीडीएस या कोर्सेससाठी. त्यानंतर त्यानंतर जेवढे काही रिजेक्ट झालेले कॅन्डिडेट ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते रिजेक्ट झालेले होते त्यांची देखील पोर्टलवरती काय आलेली एक सविस्तर यादी आलेली आहे. वन बाय वन आपण सगळ्या ठिकाणी व्यवस्थित अनालिसिस करूया. सगळ्यात पहिले जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर आपण ओपन केली तर बघा 23/8/2026 ला आलेली ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. आणि जी मागची प्रोव्हिजनल लिस्ट होती बघा आपली 18/8/2026 ला आलेली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती. आता सुरुवातीला जर पहिला पेज जर पाहिला तर यामध्ये काही चेंजेस झालेले नाही. तुम्ही सिरियल नंबर 1 बघू शकता, ऑल इंडिया रँक 5 आहे. ओके. कधीची 23/8/2026 ची आणि याच्यामध्ये 18/8/2026 ची नोटीस आहे. पण आपण जर ह्या नोटीसला जर खाली स्क्रोल करत गेलो, जी नवीन आलेली 23/8/2026 ला एकदम खाली, ओके, टॉप टू बॉटम जर आपण गेलो तर हे बघा याच्यात टोटल जे रजिस्ट्रेशनचा आकडा आपल्याला दिसत आहे हे व्हॅलिड रजिस्ट्रेशन आहे. ओके. हे काय या ठिकाणी तुमचे व्हॅलिड रजिस्ट्रेशन आहे. आता बघा बरेचसे कॅन्डिडेटचा अजून या ठिकाणी काय खाली बघू शकता कन्व्हर्टेड म्हणून आले विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जे काय जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये काय या ठिकाणी प्रॉब्लेम आलेले. कोणाचं इनव्हॅलिड एनसीएल आहे बघा तो नॉट इलिजिबल आहे. कोणाचं इनव्हॅलिड सीव्हीसी आहे ज्याचं देखील यामध्ये काय आलेले नाव आलेले. तर हे मुलांनी आज करेक्शन करून घ्यायचे, ग्रेव्हन्सेस साठी जायचे. ओके. यामध्ये जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर यांचा सिरियल नंबर महाराष्ट्राचा नंबर आपल्याला दिसत नाही. आपण थोडं वरती स्क्रोल करतोय मी. ओके. आणि वन बाय वन सांगणार तुम्हाला का आपलं कट ऑफ किती खाली जाऊ शकतो या वर्षी. ओके. नवीन एसएमएलच्या अकॉर्डिंग. मग या लिस्टला मी आता खाली करत आलो तर तुम्ही बघू शकता 35,257 यामध्ये टोटल एकूण रजिस्ट्रेशन किती आहे 35,257 ही काय व्हॅलिड आहे मित्रांनो. ओके. त्याही नंतर जी जुनी होती आपली जी थोडक्यात 18/8/2026 ला आलेली होती यामध्ये आपण टोटल रजिस्ट्रेशनचा आकडा बघूया. ह्या लिस्टला आपण काय करतोय आता मी खाली स्क्रोल करतोय. ओके. बघा आता सगळ्यात खाली आलेलो आहे आपण. याच्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर दिसतील. शेवटचा सिरियल नंबर काय यामध्ये, हे बघा 33,841 हे कोणत्या लिस्टमध्ये टोटल व्हॅलिड रजिस्ट्रेशन होते. ही जी मागची जुनी लिस्ट होती आपली आणि आताची जी लेटेस्ट आलेली आहे यामध्ये 35,257 म्हणजे आकडा काय झालं या ठिकाणी वाढलेला आहे. ओके. थोडं यामध्ये काय झालेले बदल झालेले. कारण बरेचसे जे असे कॅन्डिडेट होते ज्यांनी फर्स्ट टाइमच रजिस्ट्रेशन करून घेतले होते, सेकंड टाइम असे कॅन्डिडेट होते ज्यांचं कदाचित हुकला असेल त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, आणि थर्ड टाइम जे कॅन्डिडेट होते की निमान त्यांचा जो स्कोर होता तो खूप कमी होता पण त्यांनी करायचं म्हणून काय केलेलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर यावरती कट ऑफ वरचं काही जास्त इफेक्ट पडणार नाही. पण या ठिकाणी नवीन एसएमएल आलेली खूप सारे या ठिकाणी बदल झालेले तर त्या अकॉर्डिंग तुमचं कट ऑफ कमी जाऊ शकतो. कसं कमी जाऊ शकतो वन बाय वन देखील सगळी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल ना अजून लाईक केलं नसेल तर सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं, सबस्क्राईब करून घ्यायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांनी इकडे एक गोष्ट लक्षात घ्यायची बघा. सपोज तुमची जर एससी कॅटेगरी असेल, फॉर एक्झाम्पल तुमची एससी कॅटेगरी असेल. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो एससी कॅटेगरी एखादा कॉलेज आहे एक्स वाय झेड नावाचा, बरोबर, आणि या ठिकाणी ओपनची जागा आहे बघा. ओके. ओपनची जागा आहे आणि या ठिकाणी ओपनचा कॅन्डिडेट आहे. या कॅन्डिडेटला 540 मार्क आहे आणि या एससीच्या कॅन्डिडेटला 550 मार्क आहे. महत्वाचा प्रश्न ही सीट कोणाला मिळेल.
बरोबर आहे का नाही? जागा कशाची? ओपनची आहे. ओके. आणि एससीच्या कॅन्डिडेटला 550 आहे, ओपनच्या कॅन्डिडेटला 540 आहे आणि ही सीट ओपनची आणि देखील जागा जी एकच आहे. मग ही सीट कोणाला मिळणार? महत्वाचा प्रश्न आहे. तर ही सीट ओपनची जागा असून एससीच्या कॅन्डिडेटला मिळणार. आता एससीच्या कॅन्डिडेटला कसं होणार? ह्या कॅन्डिडेटला ही जी सीट आहे एससीच्या कॅन्डिडेटला मिळणार आणि ही ओपन कोट्यातून मिळणार. ओके. का? तर याचा स्कोर देखील जास्त आहे. ओके. हे सिनारिओ थोडं जरी बदलला आपण, ओके, थोडं जरी सिनारिओ हा चेंज केला, ओके, थोडंसं सिनारिओ आणखीन चेंज करूया, तुम्हाला आणखीन थोडंसं सविस्तरपणे सांगतो. आता काय होईल बघा, समजा आता काय, आता एससी ची जागा आहे बरोबर, सॉरी ओपनची जागा, एससी ची जागा आहे, ओपनचा कॅन्डिडेट आहे आणि या ओपनच्या कॅन्डिडेटला देखील 370 मार्क आहे आणि ह्या कॅन्डिडेटला किती आहे? एससीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी 360 मार्क आहे आणि एक वाय झेड नावाचा कॉलेज आहे, या कॉलेजला एससी कॅन्डिडेटची जागा आहे. तर ही सीट कोणाला मिळणार? तर हे एससीच्या कॅन्डिडेटला. कशातून? तर एससी कॅन्डिडेटला ही सीट कॅटेगरी मधून मिळणार त्याच्या. ओके, कॅटेगरी मधून. म्हणजे सीट अलॉटमेंट होतात. खूप सारे वेगवेगळे यांच्या काय असतात, प्रोसेस असतात, खूप सारे वेगवेगळे रूल्स असतात. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्ष द्या इकडे. आता आता समजा एक्स वाय झेड नावाचं कॉलेज, या कॉलेजला वुमनची जागा आहे, महिलांची जागा आहे. ओके. आणि या ठिकाणी जी कॅन्डिडेट आहे ही या ठिकाणी महिला आहे, समजा वुमन आहे. ओके. आणि हिचा जो स्कोर या ठिकाणी 380 आहे. हिचा स्कोर किती? 380 ने एखादा कॅन्डिडेट आहे, तिचा स्कोर किती? 390 आहे. आणि हा मेल कॅन्डिडेट आहे. तर ही सीट कोणाला अलॉटमेंट होणार? तर या वुमनला 380 जिचा स्कोर आहे कितीला मिळणार? ओके. आणि थोडक्यात अलॉटमेंट ही तुमच्या ऑल इंडिया रँक वरून होत असते, कधी पण लक्षात द्यायचे. ओके. त्यानंतर थोडस आणखीन बदल करूया. हीच जर जागा जनरलची राहिली असती, तर हीच जर जागा जनरलची राहिली असती, ही सीट कोणाला मिळाली असती? तरी 390 वाल्याला मिळाली असती. म्हणजे यामध्ये खूप सारे काय या ठिकाणी वेगवेगळे नियम आहे. जर तुम्ही नियम चुकवताय, प्रॉपरपणे जर तुमची काउन्सिलिंग करत नाही, तर तुम्ही एक चांगल्या कॉलेजची सीट या ठिकाणी गमवू शकता. खूप महत्वाची माहिती आहे. ओके. सगळं वन बाय वन सांगणार आहे तुम्हाला. तुमचं नवीन एसएमएल च्या अकॉर्डिंग कट ऑफ किती कमी येऊ शकतो. माहिती जर आवडत असेल तर फक्त एक लाईक करून द्यायचं. ओके. त्यानंतर आता बरेचसे मुलं त्यांच्या चॉईसेस कशा भरताय, कोणत्या मार्किंग मधून भरताय, रिझर्व मधून भरताय का डायरेक्ट ओपन मधून भरताय, बऱ्याचशा काही गोष्टी असतात. जर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये चुकले तर तुमचं या ठिकाणी सीटी काय जाऊ शकते, धोक्यात जाऊ शकते. वन बाय वन सविस्तर माहिती देखील या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला. तुमची जर कॅटेगरी असेल, तर तुम्हाला जर महिला असेल तर महिलांना किती एसएमएल यावर्षी आपल्या कॅटेगरीमधून अपेक्षित असावा. ओके. त्यानंतर जर एखादा मुलगा असेल तर मुलांना किती या ठिकाणी त्यांचा कॅटेगरी रँक असावा, जेणेकरून त्यांना काय होईल, 100% अलॉटमेंट होईल. ही सगळी माहिती सविस्तरपणे सांगतोय. लक्ष द्या आता इकडं. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बघा, ही जी या ठिकाणी एसएमएल ची लिस्ट आहे. ओके. थोडं वरती घेतोय बघा, ही आलेली आपली नवीन एसएमएल ची लिस्ट आहे. ओके. 23/8/2026 ला ही ओल्ड आहे. आता हिला काढून देतो. ओके. आता आपल्याला आपल्या कॅटेगरीवरून किती या ठिकाणी काय घ्यावं लागणार आहे, रँक पाहिजे का, जेणेकरून आपल्याला 100% अलॉटमेंट होऊ शकते. मुलींना किती लागणार स्पेसिफिक आणि मुलांना किती लागणार ही सविस्तर माहिती मी गौरव आता तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ग्रँड मेडिकल कॉलेज आहे बघा मुंबईचा. कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी 250 ची. ओके. टोटल ज्या सीट आहे 250. ऑल इंडिया कोट्यातून 38 जागा याच्या भरल्या जातात. ओके. त्यानंतर एससी, एसटी, विजय, NT1, NT2, NT3, ओबीसी, SCBC, ओके, ईडब्ल्यूएस ओपन, सगळ्या कॅटेगरीज मधून काय या ठिकाणी सीट इथून बघू शकता. D1, D2, D3. ओके. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर MKB. ओके. आणि टोटल ज्या सीट आहे आपण याच्यातून बघणार आहे आता सीट मॅट्रिक्स मधून आपल्या कॅटेगरीतून टोटल गव्हर्नमेंटच्या जागा किती, स्पेशल मुलांसाठी व त्यानंतर महिलांसाठी, आणि मागील वर्षी किती एसएमएल वरती देखील अलॉटमेंट झालेलं आहे. हे सगळं आपण वन बाय वन अनालिसिस करणार आहे. आता तुमच्या कॅटेगरीतून जी मी रँक सांगणार त्या रँक मध्ये जर तुम्ही बसाल असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. आणि जर तुमचा स्कोर चांगला असेल आणि तुमची कॅटेगरी असेल, ओके, तुमची कॅटेगरी असेल आणि त्या कॅटेगरीचे जर सीट जरी भरले तरी तुम्हाला ओपन मधून काय भेटते, या ठिकाणी सीट अलॉटमेंट होते. ओके. थोडक्यात सगळ्यांनी या गोष्टी काय घ्यायच्या आता लक्षात घ्यायचंय. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आता हे सीट मॅट्रिक्स आहे, याला थोडं झूमिंग कमी करून घेतो. ओके. त्यानंतर याला थोडं स्क्रोल करत खाली घेतो. मग या ठिकाणी तुमच्या टोटल या ठिकाणी बघू शकता जे की टोटल जागा असणारी आपल्या कॅटेगरीमधून हे सगळं यामध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे. ओके.
तर मग आपल्याला देखील या ठिकाणी आपला किती स्कोर असावा, जेणेकरून आपल्याला किती आपला एसएमएल असावा, जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला एमबीबीएस ला अलॉटमेंट होऊन जाईल आणि मागील वर्षी कितीपर्यंत अलॉटमेंट झाले ही सगळी माहिती सविस्तरपणे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण आलो तर ही आपली काय मेरिट लिस्ट आहे. आता या मेरिट लिस्ट मध्ये काय बघायचं सगळ्यांनी, तुमचा सिरियल नंबर, तुमचा ऑल इंडिया रँक. सिरियल नंबर म्हणजे महाराष्ट्राचा नंबर आहे, ऑल इंडिया रँक म्हणजे संपूर्ण भारत देशाचा नंबर आहे, तुमचा रोल नंबर. ओके, सीएटी ऑनलाईन फॉर्म मध्ये काही मिस्टेक आहे का, कॅन्डिडेटच्या नावामध्ये जर काही मिस्टेक असेल तर तुम्हाला ते बघायचं. जेंडर कोणतं आहे आणि तुमची कॅटेगरी या ठिकाणी कोणती आहे, कोणत्या स्टेट मधून तुम्ही अप्लाय केले, का आयक्यू मधून केले, का एनआरआय मधून, हे सगळ्या लिस्ट मध्ये बघायचं. जर काही प्रॉब्लेम असेल तर आज तुम्ही ग्रेव्हेन्सेस साठी जाऊ शकता, थोडक्यात यामध्ये बदल करू शकता. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं, ज्याचं ऑल इंडिया रँक 5 आहे हा महाराष्ट्र राज्यातून 1 नंबरला आहे. ओके, आणि ती कॅन्डिडेट कोणती, फिमेल आहे. मग मी सुरुवातीलाच बोललोय ना, फिमेलच्या जागा वेगळ्या असतात आणि मेलच्या जागा वेगळ्या असतात. ओके, तर मग आपलं मेल या कोट्यातून आपण कुठे येतोय आणि फिमेल या कोट्यातून आपण कुठे येतोय हे सविस्तरपणे 1 बाय 1 देखील आपण अनालिसिस करणार आहे. ओके, तर आता बघा, हे ओबीसीचं कॅन्डिडेट 1 नंबरला आहे. जर आपण खाली जर स्क्रोल केलं तर हे ओबीसी या कॅटेगरीचा हा 2 नंबरला आहे. ओके, त्यानंतर हे जर पाहिलं तर हा संपूर्ण भारत देशातून याचा ऑल इंडिया रँक किती 120 आहे, महाराष्ट्रातून 8 नंबरला आहे, पण ओबीसी या कॅटेगरीतून 2 नंबरला आहे. तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, तुमचं नाव देखील यामधून चेक करून घ्यायचंय. जसं की या ठिकाणी जर आले आपण, ओके, तर हा ओबीसीतून 24 नंबरला आहे आणि जसं की हा कॅन्डिडेट एनटीसी मधून 5 नंबरला आहे. म्हणजे तुमच्या कॅटेगरीवर नाव काय यामध्ये तुमचे खालीवर झालेले. ओके, थोडक्यात तुमच्या रँक वाईज काय करण्यात आलेला, सॉर्टिंग करण्यात आलेले. तर ओबीसी बघू शकता 23 आणि हा देखील संपूर्ण ऑल इंडिया रँक याचं किती, संपूर्ण भारत देशातून 1912 वरती आहे आणि सिरियल नंबर याचा किती 116 आहे. बरोबर, तर मग आपल्याला याच्यामधून फक्त एवढं बघायचंय का आपला कॅटेगरी रँक किती येतोय. ओके, कॅटेगरी रँक हा किती येतोय आणि किती आपल्याला या ठिकाणी एमबीबीएस साठी आपला किती कॅटेगरी रँक असायला पाहिजे हे सविस्तरपणे आता मी तुम्हाला 1 बाय 1 देखील सांगतो. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण कशाचं अनालिसिस करतोय बघा, कोणती कॅटेगरी आहे, एससी. ओके, शेड्यूल कास्ट. आता यामध्ये बघा, मेल जो मेल कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी कोटा वेगळा आहे. थोडक्यात जनरलचा कोटा, जनरल मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही येतात. ओके, या ठिकाणी आपण काय करूया, याला जनरल. ओके, हा कशाचा कोटा आहे, जनरलचा आहे आणि हा स्पेशल तुमचा वुमनचा आहे. ओके, जनरलचा जी न डिनोट करूया. तर मग मुलांना या ठिकाणी किती एसएमएल असो आणि मुलींचा किती असो, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये 100% एमबीबीएस मिळणार. आणि त्यानंतर काही सीट जे मी बोललो तुम्हाला, तुमची कॅटेगरी जरी असली तर तुम्हाला कशातून अलॉटमेंट होता, तुम्हाला त्या सीट कशातून अलॉटमेंट होता, तो ओपन मधून होता. म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती खूप महत्वाची असणार आहे. मग देखील आपलं टोटल किती असावं हे देखील मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. ओके, एससीचा जर या ठिकाणी विचार केला, आता बघा आपण या सीट मॅट्रिक्स मध्ये आलो. सीट मॅट्रिक्स मध्ये आपण काय केलं होतं, अगोदर टोटल जागा किती आपल्याला बघायची त्या. जनरलच्या किती जागा आहे, 396. ओके, जनरलच्या किती जागा आहे, 396. 396 जर कोणी मुलगा या ठिकाणी असेल, ओके, किंवा मुली जरी असतील, 396 मध्ये 100% गव्हर्नमेंटचं काय मिळणार तुम्हाला या ठिकाणी एमबीबीएस मिळणार. मग मुलगी असेल, जर मुलींचं या ठिकाणी जर या ठिकाणी काय आलं असेल, एसएमएल किती आला असेल 186, 186 याच्या आत असेल तर मुलींना 100%. ओके, मोजताना मुलं आणि मुली त्या लिस्टमध्ये मिक्स झालेले. मग आपण कुठं हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, अनालिसिस करायचंय. ओके, आणि सिम्पली आपलं मोबाईल या ठिकाणी ओपन करायचंय. ओके, सिम्पली मोबाईल काय करायचंय, आपलं ओपन करायचंय आणि यामध्ये कॅल्क्युलेट करायचंय 396 प्लस 186. म्हणजे थोडक्यात तुमचं एसएमएल जर 582 येत असेल तर तुम्हाला काय होऊ शकते, 100% गव्हर्नमेंटला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. ओके, गव्हर्नमेंटला काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. त्याही नंतर आता हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. आता सेमी गव्हर्नमेंटचा विचार करावा लागेल सर. ओके, तर एससी हा झाला गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. आता सेमी गव्हर्नमेंटचा देखील आपण विचार करूया. ओके, सेमी गव्हर्नमेंटचा देखील आपण विचार करूया. तर आता आपल्याला काय करावं लागणार आहे, परत ही जी एसएमएल, ओके, थोडक्यात ही जी एसएमएल, 1 मिनिट ही लिंक मी कॉपी करतो. ओके, ओके, आता काय करूया आपण, जे आपले सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यांचे टोटल सीटचा जो कॉलम दिलेला आहे, यामध्ये जो बॉक्स आहे तिथे जाऊया. हे बघा, हे गव्हर्नमेंटची जागा आहे. आता आपल्याला सेमी गव्हर्नमेंटचे बघायचे. हे बघा, हे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस तुमचे. ओके,
आणि मागच्या वर्षीचं राऊंड 1चं करंट बघतोय आपण. थोडक्यात ह्या वर्षी खूप सारे कॉलेजेस देखील नवीन वाढणारी, 400 जागा तब्बल वाढणारी. तर यामध्ये काय होऊ शकतं, जे सीट मॅट्रिक्स सीट आणखीन वाढू शकतात आणि काही कॉलेजेसचे सीट या ठिकाणी कमी सुद्धा होणार आहे. पण ते अंडर कन्सिडरेशन मध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्यांनी काय दिलेलं आहे, गव्हर्नमेंटला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे का आमचे जे कॉलेजेस आहेत थोडक्यात त्यांच्या काय व्हावा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी व्हावा. पण ते अजून अंडर कन्सिडरेशन मध्ये ते झालेलं नाही. थोडक्यात सीट जर वाढल्या आणि तुमचं थोडं जर एसएमएल जरी वाढलं तर या ठिकाणी काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. ओके, मागच्या वर्षीच्या बेसिसवरून आपण थोडं प्रिडिक्ट करतोय. नवीन आपल्या या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आलं का आपण त्यावरून पण काय करूया, सविस्तरपणे प्रिडिक्ट करूया. ओके, आता बघू शकता 139. ओके, यामध्ये सेमी गव्हर्नमेंट साठी किती सीट आहे, 139. मग जर मुलगा असेल तर मग किती लागणार त्याला, 396. आता आपल्याला काय करायचंय, 396 396 प्लस 139 535. 535 जर तुमच्या या ठिकाणी काय येत असेल, एसएमएल येत असेल. ओके, जर तुमची कॅटेगरी एससी असेल तर 100% तुम्हाला काय होऊ शकते, एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटला अलॉटमेंट होऊ शकते. आणि हे जर आपण मुलींसाठी या ठिकाणी बघायला गेलो तर मुलींचं किती बघू शकता तुम्ही, 60 आहे. ओके, 60 आहे मुलींसाठी. किती याच्यामध्ये जागा, 60 आहे. पहिले किती आले आपल्या यामध्ये बघू शकता, 186 प्लस 60 आपल्याला करायचे, तर हे झाले 246. ओके, जर मुलगी जर असेल आणि 246 एससी या कॅटेगरीमधून जर तुमचा रँक येत असेल तर 100% तुम्हाला काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. ओके, आणि याचं जर आपण टोटल करायला गेलो, आता किती, 535 प्लस 246, 781 याचा काय यायला पाहिजे, टोटल यायला पाहिजे 781. जर एससी जर कॅटेगरी असेल तर 781 पर्यंत जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल तर 100% तुम्हाला काय होऊ शकते, अलॉटमेंट येऊ शकते. त्याहूनही महत्वाचं, आता मागच्या वर्षी एससी ला देखील किती कॅटेगरी रँक वरती अलॉटमेंट झालेले सविस्तरपणे सांगतोय. ओके, एक मिनिट द्या. अशी माहिती कुठेच मिळणार नाही मित्रांनो, जे की नेक्स्ट अकॅडमी तुमच्यासाठी देते. कारण तुम्ही सगळे कोणाचे विद्यार्थी, नेक्स्ट अकॅडमीचेच विद्यार्थी. अहो तुम्ही सगळे आपलेच आहे, म्हणून तुमच्यासाठी सगळी माहिती आम्ही शेअर करतोय. हे आम्ही आमच्या पेड युजरला देत असतो, पण तुम्ही सर्व लोक आपलेच आहे म्हणून ही माहिती तुम्हाला देतोय आम्ही. ओके, तर सगळ्यांनी फक्त तुमचं या ठिकाणी काय दाखवायचंय, सपोर्ट दाखवायचंय, लाईक करून द्यायचंय आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. मागच्या वर्षी एससी, ओके, आता थोडस लास्ट इयर, ओके, लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेले आहे एससी तून, ओके, ते किती एसएमएल वरती झालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेसला 878 पर्यंत, ज्याचा कॅटेगरी रँक किती होता, 878 होता. आणि सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर 932 पर्यंत काय झालेलं आहे, अलॉटमेंट झालेलं आहे. मग एवढं फरक कस काय पडलं सर, हे तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग. ओके, हे तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग. आणि जो सिरियल नंबर होता मागच्या वर्षी, इथं जो काही 932 वर जो सिरियल नंबर होता तो किती होता, 492. ओके, 14492. गव्हर्नमेंटला जो सिरियल नंबर होता तो होता बघा 14156. तर हे झालं फक्त आता एससी कॅटेगरीसाठी. ओके, वन बाय वन सगळ्या कॅटेगरीचा आपण काय करूया, अनालिसिस करूया. आणि त्याही नंतर कॅटेगरी जरी असली आणि कॉलेजच्या जर जागा जरी फुल झाल्या तर तुम्हाला जे अलॉटमेंट होते समजा, थोडक्यात ते कशातून होते, ओपन मधून होते. म्हणजे एससी तर झालंय म्हणून सोडू नका, ओपनचं सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, खूप सारे वेगवेगळे नियम आहे, मधा सांगणार आहे ह्या वर्षी का बरं कट ऑफ कमी जातोय, सगळी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. आता न्यू स्लाइड ऍड करतोय. ओके, आता एसटी या कॅटेगरीसाठी बघूया. एसटी, ओके, जनरलचं, त्यानंतर वुमनचं, ओके. आता यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसचं, त्यानंतर तुमच्या प्रायव्हेट कॉलेजेसचं आणि लास्ट इयरचं, लास्ट इयर. ओके, आणि यामध्ये आपण तुमचं टोटल करूया. ओके, मग आता आपल्याला कशात बघायचंय, हे गव्हर्नमेंटचं आहे. ओके, एसटी या कॅटेगरीचं जर पाहिलं आपण, हे बघा, एसटी ला जनरलच्या किती जागा आहे, 214 आहे. एसटी ला जनरलच्या किती जागा आहे, 214 आहे.
ओके, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जर तुमचं कॅटेगरी रँक 214च्या आत असेल तर एसटी या कॅटेगरीतून 100% तुम्हाला गव्हर्नमेंटचं काय मिळू शकतो, या ठिकाणी एमबीबीएसचं कॉलेज मिळू शकतो आणि वुमन साठी 100 जागा आहे. ओके, तर हे किती झालं तुमचं 314. थोडक्यात जे अलॉटमेंट होतात जनरल कॅटेगरीत मुलगा आणि मुलगी दोन्ही येतात, पण स्पेसिफिक जर विचार केला एसटी जर मुलगी असेल आणि तिचा फिमेल मधून जर ती 100 मध्ये येत असेल, तुम्हाला त्या सिरियल नंबरवरून कॅल्क्युलेट करायचंय. 314 पर्यंत जर येत असाल तर 100% या ठिकाणी काय होऊ शकते, एमबीबीएस ला अलॉटमेंट होऊ शकते. मुलांना 214, यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही आल्या आणि यामध्ये फक्त तुमचे कोण आले, फक्त स्पेशल मुली, कारण कॉलेजेसला जे 30% जे रिझर्वेशन आहे ते मुलींचं आहे. ओके, त्यांच्या कॅटेगरी मधून. हे जर प्रायव्हेट कॉलेजचं जर अनालिसिस करायला गेलो आपण, ओके, प्रायव्हेट कॉलेजला मुलांचे 75 आहे आणि मुलींचे 32 आहे. मुलांचे किती आहे 75 आहे, मुलींचे 32 आहे. ओके, एकूण जर कॅल्क्युलेट आपण करायला गेलो तर या ठिकाणी प्रायव्हेट मधून किती एसएमएल लागणार तुम्हाला, 214 प्लस 75 म्हणजे थोडक्यात 289. ओके, किती 289, हे वरचे आपल्याला ऍड करावं लागणार कारण हे मुलं गव्हर्नमेंटला जाणार. ओके, 214. ओके, तर 289 या रेंज मध्ये येत असेल आणि तुमची एसटी कॅटेगरी असेल तर 100% तुम्हाला काय होणार या ठिकाणी एमबीबीएस ला अलॉटमेंट होणार. ओके, सेमी गव्हर्नमेंटला. त्यानंतर 32 प्लस 100 झाले आपले 132. मुली असेल 132 पर्यंत जर कॅटेगरी रँक येत असेल तर 100% अलॉटमेंट होणार. आणि टोटल या ठिकाणी बघू शकता जी काही टोटल असणार समजा तुमची आता किती 289 प्लस 132 421. ओके, 421 पर्यंत या ठिकाणी काय येत असेल तुमचं कॅटेगरीचं रँक येत असेल तर 100% तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतो. मुलींसाठी हे स्पेसिफिक आहे. लास्ट इयरचं थोडंसं जरी अनालिसिस करायला गेलो, जे लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेलं आहे, ओके, तर या ठिकाणी एसटी ला 485 पर्यंत अलॉटमेंट झालेला आहे. ओके, मधले जे मुलं होते सर ते काउन्सिलिंग मध्ये चुकले म्हणून हा कॅटेगरी रँक 485 पर्यंत अलॉटमेंट झालेला आहे. आणि हे जर मुलींसाठी जर विचार केला आपण, ओके, सॉरी प्रायव्हेट कॉलेजेससाठी जर विचार केला तर प्रायव्हेटला जे अलॉटमेंट झालेले आहे लास्ट इयरला एसटी मधून ते 512 पर्यंत झालेले आहे. 512. ओके, तर फक्त तुम्हाला तुमची काउन्सिलिंग प्रॉपरपणे करावं लागणार, दुसरं काहीच नाही यामध्ये. त्यानंतरही आता नेक्स्ट कॅटेगरीचं बघूया. मग सर ह्या वर्षी तर एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी याचा पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आली, बरोबर, आणि याच्यातून गव्हर्नमेंटच्या 15% जागा भरल्या जातात, 100% डीमच्या जागा भरल्या जातात. ओके, काही मुलांनी अदर स्टेट मध्ये त्यांचा नंबर लागला असेल. ओके, त्यासाठी एमबीबीएस साठी. तर मग सर हे तर आपल्या कॅटेगरी मधलेच मुलं होते जे की अगोदर लागले. महाराष्ट्राचे मुलं एमसीसी थ्रू पण बाहेर गेले. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं एवढंच तात्पर्य का हा कट ऑफ परत काय जाऊ शकतो, या ठिकाणी कमी जाऊ शकतो. मी बोललो होतो ना, व्हिडिओ जर स्किप कर झाले, आता जे लोकांनी इथपर्यंत प्रॉपर बघत आले त्यांना काही नवीन माहिती मिळाली. जे लोकांनी स्किप केला असेल त्यांच्या जवळून हे काय झालं असेल, आता लांब झाला असेल, त्यांना ही माहिती मिळाली नसेल. त्यानंतर आता नेक्स्ट कॅटेगरीचं बघूया. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीचं बघूया. नेक्स्ट कॅटेगरी कोणती आपली, ओके, विजय या कॅटेगरीसाठी बघूया. बघा आता विजय. ओके, आता विजय या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती ह्या मेरिट मधून बघायचंय. ओके, ही जी मेरिट आलेली यामध्ये तुमचं विजय मधून तुम्ही कुठं, ओके, बघा हा डीटी विजय 3 यामधून हा 3 नंबरला आहे. ओके, हा 3 नंबरला आहे. हा ऑल ओव्हर इंडिया मधून किती नंबरला आहे तुम्ही बघू शकता, 2155, आणि महाराष्ट्रात 134 नंबरला आहे. पण महाराष्ट्रातून हा त्याच्या कॅटेगरीमध्ये 3 नंबरला आहे. म्हणजे सगळी माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे. यामधून तुम्ही तुमचा कॅटेगरीचा रँक चेक करायचा आहे. विजयचा जर आपण जनरलचा विचार केला, त्यानंतर स्पेशल वुमनचा विचार केला आणि यांच्या टोटल आता सीट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. ओके, चला मग या ठिकाणी आता बघा गव्हर्नमेंटच्या ठिकाणी जर विजेच्या जागा मोजल्या तर मुलांसाठी किती 92 आहे. ओके, मुलांसाठी 92 आहे. मुलींसाठी ज्या टोटल जागा आहे त्या 43 आहे. ओके, 43 आहे. त्याही नंतर याचं जर आपण टोटल केलं, ओके, किती 92 प्लस 43 135. तर 135 या दरम्यान जर तुमचा एसी मिळत असेल विजया कॅटेगरीतून तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊ शकते. मुलगा मुलगी जर दोन्ही असेल तर जनरल मधून 92च्या आत यायला पाहिजे. स्पेशल मुली असतील तर विजय मधून 43च्या आत यायला पाहिजे किंवा 43.
आणि जर दोन्हीमध्ये मी बोललो ना, ज्या चॉईसेस अलॉटमेंट होता, मुलं कसे त्या ठिकाणी त्यांची मार्किंग ज्यावेळी चॉईस फिलिंग करताय त्या ठिकाणी कोणती सिलेक्ट करताय, खूप साऱ्या गोष्टी यामध्ये. त्यानंतर जे अलॉटमेंट होतात ते ओपन कॅटेगरीतून होतात. ओके, काही मुलींच्या राखीव जागा असतात. सुरुवातीला बोललोय मी, सगळं कॉन्सेप्ट सांगितलंय तुम्हाला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जर सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर बघा, सेमी गव्हर्नमेंटला विजेच्या जागा किती 32 आहे. विजेच्या किती जागा आहे? 32 आहे. ओके, आणि गव्हर्नमेंटच्या आपण पाहिलंय 92 आहे. बरोबर, 32 आणि 92 किती झाले? 124. म्हणजे सेमी गव्हर्नमेंट थोडक्यात प्रायव्हेट न लिहितोय, डिनोट करतोय. 124 च्या आत जर तुमचा एसएमएल येत असेल तर 100% तुम्हाला काय होऊ शकते? अलॉटमेंट होऊ शकते. नंतर 14 मुलींचे किती रिझर्व्ह जागा आहे? फक्त 14. 14 प्लस 43 जर आपण केलं तर हे 57. बरोबर, हे किती आलं? आपलं 57 आलं. तर आपण जर या ठिकाणी एक टोटल जर विचार केला तर हे किती आलं पाहिजे? 124 प्लस 57 म्हणजे थोडक्यात 181 जर तुमचं विजे मधून एसएमएल येत असेल तुमचा कॅटेगरी रँक, तर तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊ शकते. बरं, हे जर लास्ट इयरचा विचार केला, कुठपर्यंत विजेला अलॉटमेंट झालेले आहे? ओके, विजय या कॅटेगरीला गव्हर्नमेंटला 164, गव्हर्नमेंटला 164 वर अलॉटमेंट झालेली गव्हर्नमेंटला. आणि जे सेमी गव्हर्नमेंट होते थोडक्यात, ओके, सेमी यांना किती एसएमएल वरती अलॉटमेंट झालेले लास्ट इयरला विजय या कॅटेगरीसाठी? 208. 208. तर मुलं कशामध्ये चुकतात? काउन्सिलिंग मध्ये चुकतात, चॉईस फिलिंग मध्ये चुकतात. सर काउन्सिलिंग चॉईस फिलिंगचं एवढं बोलू लागले तर लिस्ट कशी असायला पाहिजे? हे बघा, ही आमची लिस्ट आहे. यामध्ये कोणतं कॉलेज बेस्ट आहे? आम्ही काय केलेलं आहे? चॉईस लिस्ट नंबरने डिनोट केले. हे फक्त एक रेफरन्स आहे. कोणत्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं, कुठं लोकेटेड आहे. ओके, त्यानंतर त्याचा प्रॉपर ऍड्रेस कुठं आहे. आता छत्रपती संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये इथून 20 किलोमीटर लांब पण कॉलेजेस आहे. ओके, त्यानंतर वैजापूरचा कॉलेज सुद्धा ओके कशामध्ये येतो? छत्रपती संभाजीनगर मध्येच येतो. पण तो कुठला आहे? वैजापूरचा आहे. मग त्यांचा प्रॉपर ऍड्रेस सुद्धा त्यामध्ये काय असतं? मेन्शन असतं. त्यानंतर कॉलेज कोड असतो, कॉलेजचं नाव असतो, कॉलेज कोणतं आहे, गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट ऍडेड आहे. ओके, त्याचं स्टेटस बघू शकता. त्याची अॅन्युअल ट्युशन फीस किती आहे, कट ऑफ स्कोर किती होता. ओके, ओपन मधून, ओबीसी मधून, एससीबीसी मधून, एससी मधून, एसटी मधून, विजय मधून, NT1 NT3 हे सगळी माहिती आहे बघा. D1 D2 हे सगळं यामध्ये दिलेलं असतं. ओके, ही जस्ट एक रेफरन्स आहे. त्यानंतर आमची जी लिस्ट असते आणखीन वेगळी असते. ओके, जर तुम्हाला एक लिस्ट जर पाहिजे असेल तर पहिल्या राऊंड पासून तर शेवटच्या राऊंड पर्यंत 5,000 रुपये फीस आहे फक्त लिस्ट. मग यामध्ये जो पहिला राऊंड येणार त्याचं पण काय करून मिळणार? कट ऑफ अनालिसिस. आणि राऊंड वाईज काय होतात? आपल्या लिस्ट या ठिकाणी बदलतात. ओके, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, छोट्या छोट्या गोष्टी आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरीचं बघूया. आता या ठिकाणी विजय झाली. आता आहे आपली NT1. ओके, NT1 च्या आपण आता सगळ्यात पहिले जनरलच्या सीट बघूया, त्यानंतर वुमनच्या बघूया. ओके, आणि त्यानंतर आपण टोटल कॅल्क्युलेट करूया. चला मग या ठिकाणी. ओके, बघा आता NT1च्या जर या ठिकाणी जर पाहिल्या तर जनरलच्या किती जागा आहे? NT1च्या या ठिकाणी बघू शकता. NT1 जनरलच्या 76 जागा आहे, 76. आणि महिलांच्या किती जागा आहे? 36 जागा आहे. ओके, कशाच्या? महिलांचा. मग टोटल जर आपण या ठिकाणी केलं, ओके, टोटल जर आपण या ठिकाणी केलं तर बघू शकता 76 प्लस 36 किती झाले? 112. ओके, त्यानंतर हे झालं फक्त तुमचा कॅटेगरी रँक जर एवढा येत असेल तर गव्हर्नमेंटचं कॉलेज तुम्हाला यामधून काय होऊ शकतं? अलॉटमेंट होऊ शकतं. ओके, गव्हर्नमेंटचं काय होऊ शकतं? अलॉटमेंट होऊ शकतं. आता प्रायव्हेट कॉलेज थोडक्यात सेमी गव्हर्नमेंट साठी बघूया. ओके, सेमी गव्हर्नमेंट साठी बघूया. तर यामध्ये NT1च्या किती जागा आहे मित्रांनो? एक मिनिट. हा, हे बघा, NT1च्या किती जागा आहे? 27. ओके, NT1च्या जनरलच्या किती जागा आहे? 27 आहे. आणि इथं किती लिहिले आपण? 76. हे कशाचे आहे? गव्हर्नमेंटच्या. दोघांची जर कॅल्क्युलेट केलं तर 103. 103 या दरम्यान काय येत असेल? तुमचा एसएमएल येत असेल तर 100% तुम्हाला काय होऊ शकते? अलॉटमेंट होऊ शकते. त्यानंतर जर मुलगी असेल तर सर मुलींना कितीपर्यंत? तर तुम्ही बघू शकता NT1चं चालू आहे, 11 जागा देखील मुलींची आहे. तर 36 प्लस 11 47. बरोबर, 47. तर मुलींचं एसएमएल स्पेसिफिक या कॅटेगरीवरून जर 47 येत असेल त्यांना सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळून जाणार. ओके, 103 प्लस 47
किती 150च्या आत काय यायला पाहिजे तुमचं एसएमएल यायला पाहिजे. ओके. लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेलं आहे सविस्तरपणे बघूया. लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेले आहे आता कशामधून एनटी 1 मधून. एनटी 1 मधून 132 वर काय झालेली लास्ट इयरला अलॉटमेंट झालेली आहे. आणि त्याही नंतर 165 वर सेमी गव्हर्नमेंटला 132 पर्यंत गव्हर्नमेंटच्या टोटल या ठिकाणी सॉरी गव्हर्नमेंटला 76 जागा आहे आणि सेमी गव्हर्नमेंटच्या दोन 103 आहे. पण लास्ट इयरला 132 पर्यंत अलॉटमेंट झाली. मग असं का मुलं चॉईस फिलिंग मध्ये चुकतात. इकडे 165 कशाला तरी सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसला. सेमी गव्हर्नमेंटच्या किती होत आहे 103. म्हणजे जिथं 76 जागा होत्या तिथं अलॉटमेंट किती पर्यंत आला 132 ज्याचा रँक होता तिथपर्यंत अलॉटमेंट आलाय. आणि जिथं 103 वर अलॉटमेंट झालेल्या होत्या जिथपर्यंत व्हायला पाहिजे तिथे 165 पर्यंत विद्यार्थ्यांना सीट मिळाली. म्हणजे तुम्ही तुमच्या काउन्सिलिंग मध्ये जर चुकले तर मग समजा तुम्ही हुकले. ओके. त्यानंतर NT2. आता NT2 चं बघूया आपण थोडस. ओके. जनरल साठी सीट बघूया त्यानंतर वुमन आणि यांचे टोटल करूया. ओके. आता बघा आपण पुन्हा एकदा इथं आलो. पुन्हा आपण काय करतोय आता कशाचं बघतोय आपण NT2. ओके. NT2 मध्ये आलो. हे बघा NT2 किती जागा आहे 106 जागा आहे. 106 कशाच्या फक्त आणि फक्त ह्या जे 106 जागा आहे ते मुलांच्या आणि मुलींच्या जनरलच्या जागा आहे. वुमनच्या किती स्पेसिफिक जागा आहे तर 50. महिलांसाठी किती 50. ओके. याची जर टोटल आपण या ठिकाणी करायला गेलो तर 156. ओके. हे कशासाठी फक्त गव्हर्नमेंटसाठी. ओके. गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेट साठी जर विचार केला या ठिकाणी बघू शकता सेमी गव्हर्नमेंटला जर नंबर लावायचा असेल तर किती एसएमएल लागणार आहे आपल्याला 106. आणि जर सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजचं जर पाहिलं तर NT2 च्या किती जागा आहे 38 आहे. ओके. जनरलच्या 38 आहे. जनरलच्या 38 आहे आणि गव्हर्नमेंटच्या किती आहे 106 आहे. तर हे किती झाले 144. 144 झाले बरोबर. त्यानंतर मुलींचा जर विचार केला स्पेसिफिक मुलींचं तर हे किती बघू शकता NT2 16 मुलींचे आहे. ओके. 16 प्लस 50 66. आणि जर टोटल या ठिकाणी तुम्हाला लागणार 144 प्लस 66 210. तुमचा कॅटेगरी जर 210 येत असेल तर तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊ शकते. माहिती जर आवडत असेल तर फक्त लाईक करत चला. ओके. त्याही नंतर महत्वाचं आता सगळ्यांनी लक्ष द्यायचंय लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेलं आहे NT2 मधून जे अलॉटमेंट झालेलं आहे 371 पर्यंत. ओके. कशाला NT2. ओके. सिरियल नंबर आहे फक्त कॅटेगरी रँक मेन्शन नाही या चार्ट मध्ये. तर 4656 ज्याचा काय होता सिरियल नंबर होता त्यांना इथपर्यंत अलॉटमेंट झालेले आहे. आणि NT2 ला या ठिकाणी जर सेमी गव्हर्नमेंट मधून पाहिला तर 371. ओके. इथपर्यंत काय झालेलं आहे ज्यांचा कॅटेगरी रँक होता त्यांना सेमी गव्हर्नमेंट MBBS साठी सुद्धा अलॉटमेंट झालेली. तुम्ही बघू शकता 210 इथं आणि इथं किती 371. म्हणजे फरक किती पडू लागलाय. त्याहूनही नंतर आता नेक्स्ट कॅटेगरी बघा आपली NT2 आता NT3 आहे. ओके. NT3 मध्ये सर्वात पहिले आपण आता कशात बघायचंय तर जनरल त्याच्यानंतर स्पेशल आपल्याला वुमनचं बघायचंय आणि त्यानंतर यांची काय करायची टोटल करायची. ओके. सगळ्यात पहिले आपण कशाचं बघतोय गव्हर्नमेंटचं बघतोय. ओके. तर यामधून जर आपण आलो तर NT3 च्या जागा सर्वात अगोदर कॅल्क्युलेट कराव्या लागणार आहे. NT3. ओके. गव्हर्नमेंटच्या किती 61 आहे बरोबर. गव्हर्नमेंटच्या किती आहे 61 आहे. त्यानंतर मुलींच्या किती स्पेशल 28 आहे. मुलींच्या किती 28 आहे. ओके. हे झालं गव्हर्नमेंटचं. आणि सेमी गव्हर्नमेंटचा जर आपण विचार करायला गेलो ओके सेमी गव्हर्नमेंटचा जर आपण विचार करायला गेलो तर 1 मिनिट द्यायचं मला. आता सेमी गव्हर्नमेंटचे NT3 बघतोय ना आपण. गव्हर्नमेंटचे किती 22 आहे. ओके. गव्हर्नमेंटच्या सेमी गव्हर्नमेंटचे किती 22 आहे आणि गव्हर्नमेंटच्या 61 आहे. म्हणजे हे किती झालं तुमचं आता 83. ओके. सेमी गव्हर्नमेंटसाठी. ओके. सेमी गव्हर्नमेंटसाठी जनरलला किती एसएमएल लागणार कॅटेगरीतून 83 लागणार आहे. आणि हे जर या ठिकाणी आपण मुलींसाठी जर कॅल्क्युलेट केलं. ओके. मुलींसाठी जर कॅल्क्युलेट केलं
तर किती 9 जागा आहे बरोबर 9 28 मुलींना किती लागणार 37 थोडक्यात जी टोटल येणार आहे तुमची आता टोटल किती येणार तुमची मग सेमी गव्हर्नमेंट साठी 120 लागणार तुम्हाला ओके कॅटेगरी रँक सेमी गव्हर्नमेंट साठी 120 आणि गव्हर्नमेंट साठी 61 प्लस 28 जर आपण केलं तर 89 लागणार आहे हे काय लागणार आहे आपल्याला रँक लागणार आहे ओके आणि लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेलं आहे मित्रांनो कशातून एनटीडी या कॅटेगरीसाठी लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं आहे ओके तर गव्हर्नमेंट साठी 167 वर काय झालेलं लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं आहे आणि प्रायव्हेट साठी जे अलॉटमेंट झालेलं आहे लास्ट इयरला ते 292 पर्यंत झालेले आहे ह्या कॅटेगरी रँक पर्यंत काय झालेलं आहे अलॉटमेंट झालेलं आहे तर तुम्हाला तुमची काउन्सिलिंग खूप व्यवस्थित करावी लागणार मित्रांनो ओके आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल छत्रपती संभाजीनगरला देखील आमचं ऑफिस आहे उस्मानपुरामध्ये ऑफलाईन सेंटर आहे तुम्ही आमच्या सोबत सुद्धा जॉईन करू शकता ओके हे बघा NT3 झालंय आता आता आपलं काय ओबीसी ओबीसीचं बघूया आपण 1 बाय 1 ओबीसी ओके ओबीसी साठी कॅल्क्युलेट करूया आता ओबीसी साठी आपण या ठिकाणी कशाच बघतोय सगळ्यात पहिले जनरल नंतर वुमन आणि नंतर त्यांचं टोटल करतोय ओके तर या ठिकाणी ओबीसी या कॅटेगरीतून गव्हर्नमेंटच्या किती जागा आहे तुम्ही बघू शकता ओबीसी मधून किती जागा आहे तर 579 कोणा जागा आहे जनरलच्या 579 कोणाची जागा आहे जनरलच्या आणि स्पेशल मुलींच्या किती जागा आहे मग 272 आहे 272 आहे ओके त्याहूनही हे कशासाठी झालं गव्हर्नमेंटसाठी झालं ओके जर मुलगी असेल आणि 272च्या आत येत असेल ओबीसी या कॅटेगरीतून 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस लागणार आहे मुलगा आणि मुलगी दोन्ही असेल 579च्या आत येत असेल तर 100% अलॉटमेंट होणार आहे ओके एकूण जो एसएमएल लागणार तुम्हाला किती लागणार आहे 579 प्लस 272 ओके 272 थोडक्यात 851 एवढा जर तुमचा ओबीसी मधून एसएमएल येत असेल तर 100% अलॉटमेंट तुम्हाला होऊन जाणार आहे त्याहूनही सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केला आता ओके सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर हे बघा सेमी गव्हर्नमेंटच्या ओबीसीच्या सीट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया जनरलच्या किती 204 आहे आणि वरती किती आपल्या 579 ओके 579 प्लस हे किती होते आपल्या ओबीसीच्या 204 म्हणजे 783 सेमी गव्हर्नमेंटला जर नंबर लावायचा असेल आपल्या कॅटेगरीतून तर किती लागणार आहे 783 आपला काय लागणार आहे एसएमएल लागणार आहे त्याहूनही जर महिला असेल आता मुलगी असेल तर मुलींना किती लागणार आहे मुलींसाठी ओबीसीची 88 जागा आहे बरोबर 88 आणि इथं किती 272 272 360 जर मुलगी असेल आणि ओबीसी मधून 360च्या आत येत असेल तर 100% अलॉटमेंट होणार आहे ओके तर याचे आपण कॅल्क्युलेट करूया 383 प्लस 360 किती झाले 1143 1143 एवढा जर तुमचा काय येत असेल एसएमएल येत असेल तुमच्या कॅटेगरीतून ओबीसी मधून 100% अलॉटमेंट होऊ शकते मुलांसाठी वेगळी मुलींसाठी वेगळी ओके थोडं डिटेल अनालिसिस एवढं कोणी अनालिसिस करून देत नाही पण सगळे तुम्ही आपलीच मुलं आहे तुमच्यासाठीच काय चालली सगळी मेहनत चालली ओके फक्त चॅनलला व्यवस्थित फॉलो करा तुमची सगळी काउन्सिलिंग होईल ओके आणि आमच्याकडे जॉईन करण्याचा बेनिफिट एवढा जे लोक आमच्यासोबत जॉईन आहे त्यांनी काहीच काळजी करायचं नाही त्यांची सगळी प्रोसिजर कोण करून देणार आहे तर आम्ही स्वतःहून करून देणार आहे ओके त्याहूनही आता नंतर आता आपलं ओबीसी कॅटेगरीचं झालंय लास्ट इयरला ओबीसी मधून जे अलॉटमेंट झाले मुलांना कितीपर्यंत झाले तर बघा ज्याचं एसएमएल गव्हर्नमेंटसाठी बोलतोय ओके हा गव्हर्नमेंटसाठी ज्याचा एसएमएल किती होता 1100 होता मुलांना ओके थोडक्यात 1100 ज्याचा एसएमएल होता त्यांना अलॉटमेंट झालेलं आहे आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी 2183 पर्यंत काय झालेलं आहे अलॉटमेंट झालेलं आहे लास्ट इयरला ओके तर या दोघांचं जर आपण कॅल्क्युलेट केलं हा म्हणजे थोडक्यात 2183 पर्यंत काय झालेलं आहे ओबीसी ला अलॉटमेंट झालेलं आहे फक्त आपली जी काउन्सिलिंग ती आपल्याला प्रॉपरपणे करावी लागणार आता नेक्स्ट कॅटेगरीचं बघूया आपण एसईबीसी ओके एसईबीसी या कॅटेगरीचं बघूया ओके एसईबीसी या कॅटेगरीचं अनालिसिस करूया एसईबीसी मधून जर या ठिकाणी विचार केला
एससीबीसी मधून जर विचार केला तर आपल्याला सीट बघायची आहे बघा. सगळ्यात पहिले जनरल, त्यानंतर वुमनला किती एसएमएल लागणार आणि देखील टोटल किती असणार, सगळं वन बाय वन आपण अनालिसिस करूया. ओके. तर एससीबीसीचा जर या ठिकाणी विचार केला तर एससीबीसीच्या जनरलच्या सीट किती तुम्ही बघू शकता, 183. सॉरी, हे सेमी गव्हर्नमेंटचे आहे. गव्हर्नमेंटचे किती, एससीबीसी जागा 306 आहे. ओके, 306 कोणाच्या, 306 कोणाच्या आहे, गव्हर्नमेंटच्या आहे. आणि मुलींच्या किती, 142 आहे. मुलींच्या 142 आहे. आणि याची जर आपण टोटल या ठिकाणी केली, 306 प्लस 142, 448. एवढा जर तुमचा एसएमएल येत असेल याच्या आत, तर 100% एससीबीसी मधून अलॉटमेंट होणार आहे. पण मुलगी असेल, ओके, आणि जर 142 मधून येत असेल, स्पेशल त्याच्यावरून चेक करायचंय बरं का, वुमन मेल. ओके, मेल आणि फिमेल यांचं चेक करायचं. स्पेसिफिक मुलींसाठी 142 लागणार आहे. जनरल मध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही आल्या तर 306 लागणार आहे. कारण ह्या ज्या सीट आहे 30% ह्या काय रिझर्व आहे मुलींसाठी. ओके. आता नेक्स्ट, हे जर आपण, हे कशासाठी होतं, गव्हर्नमेंटसाठी होतं. आता हे प्रायव्हेट साठी बघूया थोडक्यात, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी. ओके, तर सेमी गव्हर्नमेंटचे जे सीट आहे, सेमी गव्हर्नमेंटचे जे सीट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एससीबीसी मधून बघतोय आपण. ओके, 183 आहे कोणाच्या, जनरलच्या. जनरलच्या किती, 183 प्लस 306, 489. थोडक्यात 489 एवढं जर मेरिट येत असेल तर तुम्हाला 100% काय होऊ शकते, अलॉटमेंट येऊ शकते. त्याहूनही जर समजा एखादी मुलगी असेल, ओके, एखादी मुलगी असेल तर मुलींसाठी किती किती एसएमएल लागणार आहे आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. तर मुलींचं बघू शकता आपण या ठिकाणी, मुलींचं बघू शकतो आपण या ठिकाणी किती, या ठिकाणी जागा 78 आहे बरोबर. 142 प्लस एक मिनिट. हा बोला ना, इथे थोडं रेकॉर्डिंग चालू आहे. हा ऑफिसला आलो. हा, रेकॉर्डिंग मध्ये करतो नंतर. काय चालू होतं आपलं, हा. आता बघा, मुलींना किती लागणार, जर एससीबीसी कॅटेगरी असेल तर सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला नंबर लावायला मुलींना किती लागणार, तर इथं 78 आहे बरोबर. इथं किती, 78 आहे. 78 प्लस 142 म्हणजे थोडक्यात 220 आणि टोटल या ठिकाणी जर विचार केला तर 489 प्लस 220 म्हणजे थोडक्यात 790. एवढा जर एसएमएल येत असेल कोणत्या कॅटेगरीतून, एससीबीसी मधून, तर 100% काय होऊ शकते, अलॉटमेंट येऊ शकते. ओके, प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायला लागणार मित्रांनो. जनरल हे गव्हर्नमेंट साठी झालं, हे प्रायव्हेट साठी झालं. लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेलं आहे थोडक्यात, ओके, लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेलं आहे तुम्ही जर विचार केला तर एससीबीसी मधून ज्यांचं गव्हर्नमेंट साठी अलॉटमेंट झाल्या तर त्यांचा जो एसएमएल होता, कॅटेगरी रँक होता, 739 होता. बघा तुम्ही बघू शकता, 448 किती झाले, 739 झाले. आणि सेमी गव्हर्नमेंट साठी हा किती होता, 1042. 709चा आखूट गेला, 1042 पर्यंत गेला. का तर मुलं काउन्सिलिंग मध्ये चुकतात. काउन्सिलिंग जर तुम्ही प्रॉपरपणे केली तर 100% काय होऊ शकते, अलॉटमेंट येऊ शकते. आता ईडब्ल्यूएस चं ओपनचं बाकी आपलं. ओके, नेक्स्ट स्लाइड, ईडब्ल्यूएस. ओके, ईडब्ल्यूएस चं बघूया. आता या ठिकाणी जनरल, त्यानंतर वुमन आणि नंतर टोटल. ओके, आता मित्रांनो लक्ष द्या इकडं, आपण बघतोय सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटला जर ईडब्ल्यूएस मधून जनरलचा कॅन्डिडेट असेल तर किती सीट आहे या ठिकाणी बघू शकता. गव्हर्नमेंटला किती तुमच्या ईडब्ल्यूएसच्या 304 जागा आहे, 304. आणि मुलींसाठी किती आहे तुम्ही बघू शकता, मुलींसाठी ज्या सीट आहे किती आहे, 143 आहे. म्हणजे मुलगी जर असेल आणि 143च्या जर आत येत असेल तर या ठिकाणी अलॉटमेंट येऊ शकतं. मग 304 प्लस 147 किती, 451 जागा आहे. 451 जागा, खूप महत्वाची माहिती असणार आहे. आता लक्ष द्या इकडं. आता हे जर सेमी गव्हर्नमेंट साठी जर बघायला गेलो आपण तर या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंटचं सीट मॅट्रिक्स पाहिलं तर ईडब्ल्यूएस ला जनरलच्या 0 जागा आणि वुमनच्या 0 आहे. तुम्ही बघू शकता टोटल ज्या सीट आहे त्या किती 0 आहे.
तर मग या ठिकाणी कुठलीच काय येणार नाही, अलॉटमेंटच येणार नाही. मग इथं ज्या सीट अलॉटमेंट होतील ते ओपन कोट्यातून होतील. ओके, तर थोडक्यात ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल तर 451 पर्यंत एसी मिळेल पाहिजे. लास्ट इयरला शेवटपर्यंत ईडब्ल्यूएस वाल्यांना कितीवर अलॉटमेंट झाली सांगतोय तुम्हाला, 549. ओके, किती? 549. ज्याचा कॅटेगरी रँक होता ईडब्ल्यूएस मधून त्यांना लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं. तुम्हाला तुमची काउन्सिलिंग खूप प्रॉपरपणे करावी लागणार आहे. त्याही नंतर आता बघा ओपनचं बघूया थोडंसं. आता लास्ट आहे बघा ओपन. आता ज्यांच्या कॅटेगरीच्या जागा भरल्या असतील त्यांना कुठून अलॉटमेंट होणार? त्या ओपन कोट्यातून होणार. मग ओपन मध्ये आता बघा किती तुम्हाला या ठिकाणी लागणार तुमचं एसीएमएल. ओके, तुम्ही हे पण चेक करू शकता. आता ओपनचं कशा कशात बघतोय आपण आता? जनरलचं, वुमनचं आणि टोटल आपण या ठिकाणी काउंट करतोय. ओके, तर गव्हर्नमेंट साठी किती लागणार आहे आपल्याला? गव्हर्नमेंट साठी या ठिकाणी ज्या सीट आहे किती आपल्या कॅटेगरीचं एस्टिमेट यायला पाहिजे तुम्ही बघू शकता. ओपनला 1193. ओके, 1193. सर्वात जास्त ज्या सीट आहे त्या कशाच्या आहे? ओपनच्या आहे. त्याहूनही महिलांसाठी किती लागणार आहे? 511. ओके, आणि याचं जर टोटल काउंट जर आपण केलं तर किती होतंय? म्हणजे थोडक्यात 1704. या दरम्यान जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल ओपन मधून तर तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊ शकते. ओके, त्याहूनही मुलगी जर असेल तर याच्यात आत यायला पाहिजे, आणि मुलं जर असतील किंवा मुली तर दोघे याच्यात यायला पाहिजे. कारण जनरल मध्ये हा मेल कॅन्डिडेट सुद्धा येतो आणि वुमनची सुद्धा कॅन्डिडेट येतात. ओके, नंतर सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर सेमी गव्हर्नमेंटला किती सीट आहे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. सॉरी, थोडंसं चुकलंय आपलं, थोडंसं चुकलंय. हे 1 मिनिट कट करतो, थोडं चुकलंय. ओके, प्रायव्हेटची सीट मॅट्रिक्स आपण बघ. गव्हर्नमेंट जागा किती? 771 आहे. ओके, 771 आहे. आणि महिलांसाठी ज्या राखीव जागा आहे 369 आहे. 369. आणि याची जर आपण टोटल करायला गेलो 771 प्लस 369 किती? 1140. 1140 एवढं काय यायला पाहिजे तुमचं या ठिकाणी टोटल एसएमएल यायला पाहिजे. थोडक्यात महिला जर असेल तर स्पेशल ओपन मधून 369 आणि जनरल जर असेल तर एवढं. आता हेच जर आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी थोडक्यात प्रायव्हेट कॉलेजसाठी जर बघितलं, ओके, प्रायव्हेट कॉलेजसाठी जर बघितलं तर कितीवरती अलॉटमेंट झालेलं आहे? आता बघा हे जो होतं मागचा, इथं प्रायव्हेटला जागा आहे ओपनच्या किती? 1193. 1193. ओके, आणि महिलांच्या किती या ठिकाणी बघू शकता तर 511. 511. आता आपल्याला काय करायचंय? ह्या एवढ्या सीट आहे पण याला देखील एसएमएल तो वेगळा लागणार आहे. आता काय करावं लागणार आहे? 771 प्लस 1193 याला जर आपण या ठिकाणी काउंट केलं तर या ठिकाणी जो आकडा येतो तो किती येतोय? गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट साठी किती लागणार आहे? 1964. एवढा काय यायला पाहिजे तुमचा कॅटेगरीचा रँक यायला पाहिजे. आणि महिलांसाठी जर विचार केला तर किती? 369 प्लस 511, 880. आणि याची जर आपण टोटल केली 1964 प्लस 880 तर हे किती झाले? 2844. म्हणजे जर जनरल कॅटेगरी असेल, ओके, ओपन जर असेल 2844 जर तुमचा एसएमएल येत असेल तर 100% सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळू शकतं. आता लास्ट इयरला ओपनला जे अलॉटमेंट झालेलं आहे, ओके, कॅटेगरी रँक इथं मेन्शन नाही पण एसएमएल आहे बघा सिरियल नंबर 7443. 7443 कशासाठी? सेमी गव्हर्नमेंट साठी. आणि गव्हर्नमेंट साठी जे अलॉटमेंट झालेले आहे 3886. एक 8 जास्त झालं. ओके, समजून घ्या तुम्ही आता. तर बघा ह्या टाइप मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मुलांसाठी वेगळा एसएमएल असतो, मुलींसाठी वेगळा असतो. तुम्ही जर तुमच्या कॅटेगरीवरून ह्या रेंज मध्ये जर येत असाल तर 100% तुम्हाला काय येऊ शकते? अलॉटमेंट येऊ शकते. कट ऑफ किती कमी जाऊ शकतो? तर बरेचसे कॅन्डिडेटला आता एमसीसी मधून अलॉटमेंट झालेले
काही विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजला देखील त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. बरेचसे विद्यार्थी दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आणि बरेचसे असे विद्यार्थी आहे का ज्यांना एम्सला जायचं होतं. खूप सारे विद्यार्थी आहे जे आमच्याकडे जॉईन होते, सर माझा एवढा रँक आलाय पण मला एम्सच पाहिजे. तर ते मुलं एम्स साठी सुद्धा रिपीट करतायत. भरपूर सारे अशी मुलं आहे. तर यामध्ये काय होतो, दरवर्षी डाऊनफॉल होतो आणि तुमची कॅटेगरी सर्वात महत्वाची आहे. ओके, तुमच्या कॅटेगरीमधून तुम्ही कशा चॉईसेस भरताय, तुम्ही मार्किंग कोणती सिलेक्ट करताय, चॉईसेस भरताना जनरल करताय का रिझर्व करताय, खूप सारे नियम आहे वेगवेगळे. जर तुम्ही चुकवले तर तुम्ही काय होता, या ठिकाणी बाद होता. जर तुम्ही प्रॉपरपणे करत राहिले तर 100% अलॉटमेंट येऊ शकते. आता भरपूर सारे विद्यार्थी त्यांना माहित नाही का महाराष्ट्रामध्ये कोणतं कॉलेज लागू शकतो. ओके, हे जर सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर Google वरती यायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च करायचंय. पहिलं पोर्टल आहे आमचं महाराष्ट्रातील विश्वसनीय पोर्टल नेक्स्ट स्टेप अकॅडमी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलंय. याच्यावरती जाऊन प्रीडिट कॉलेज करायचंय, तुमचं रँक, तुमचं स्कोर आणि तुमची कॅटेगरी यामध्ये सिलेक्ट करायची. ओके, आणि लगेच तुम्ही लगेच प्रीडिट करू शकता. प्रीडिट माय कॉलेज वरती क्लिक करून का महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतो. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.